नमस्कार, माझे नाव प्रदीप भारत पठाडे, राहणार तीर्थपुरी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। सध्या आपण महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर खूप जातीवाद वाढला आहे आणि ह्याच्याच आधारावरती मी माझी एक कविता लिहिलेली आहे आणि माझ्या कवितेचं नाव आहे माणुसकीचं पीक। खरीप असो वा रब्बी, खरीप असो वा रब्बी, आता एकच काम करायचंय, जाती धर्माचं तण मुळा सगट उपटून माणुसकीचं बी पेरायचंय। जाती धर्माचं तण मुळा सगट उपटून माणुसकीचं बी पेरायचंय। तूर सुटलेल्या मनावर आधी, तूर सुटलेल्या मनावर आधी खोलून नांगर हाणायचाय, टवकारलेल्या धर्मांधतेच्या ढेकळावर समतेचा रोटर चालायचाय। तूर सुटलेल्या मनावर आधी खोलून नांगर हाणायचाय, टवकारलेल्या धर्मांधतेच्या ढेकळावर समतेचा रोटर चालायचाय। पेरलेल्या पडीत वावरात तूट होणारच नाही असे नाही, पण पेरलेल्या पडीत वावरात पीक येणारच नाही असेही नाही। तूट झालेल्या वावरात पुन्हा, तूट झालेल्या वावरात पुन्हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारांचा टिकाव हाणायचा आहे आणि जाती धर्माची रोप मुळा सगट उपटून माणुसकीचा पेरा करायचा आहे। जाती धर्माची रोप मुळा सगट उपटून माणुसकीचा पेरा करायचा आहे। माणुसकीच्या पिकातही उगवेल धर्मांधतेचं तण, माणुसकीच्या पिकातही उगवेल धर्मांधतेचं तण, तणकटाच्या सहवासानं कलुपित होईल मन। कलुपित करणाऱ्या तणकटाला, कलुपित करणाऱ्या तणकटाला क्रांतीच्या वेळानं कापायचंय, कलुपित करणाऱ्या तणकटाला क्रांतीच्या वेळानं कापायचंय आणि जाती धर्माचं रोप मुळा सगट उपटून माणुसकीचं बी पेरायचंय, माणुसकीचं बी पेरायचंय। जातील दिस तसं वाढल पीक, जातील दिस तसं वाढल पीक, वाढलेल्या पिकातही होतील विटवारी किडे आणि तुडतुडेही। पर्याय म्हणून महापुरुषांच्या विचारांचा फवारा मारून किड्या तुडतुड्यांना कायमच संपवायचंय। पर्याय म्हणून महापुरुषांच्या विचारांचा फवारा मारून किड्या तुडतुड्यांना कायमच संपवायचंय आणि अख्ख्या भूतालावर आता माणुसकीचंच पीक घ्यायचंय, नाख्या भूतालावर आता माणुसकीचंच पीक घ्यायचंय। धन्यवाद।